नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण खमंग सांडगे बनवतोय आणि हे सांडगे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मुगाची डाळ रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली होती। रात्रभरामध्ये डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। तर आता या डाळीमधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचे। त्यासाठी ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि डाळ रात्रभर भिजत घातल्यामुळे या डाळीला थोडासा वास लागला जातो। तर तो वास काढण्यासाठी आपल्याला या डाळीवरती भरपूर असं स्वच्छ पाणी टाकायचे, म्हणजे स्वच्छ पाण्याने ही डाळ चाळणीमध्येच अशा पद्धतीने धुवून घ्यायची, म्हणजे या डाळीचा वास निघून जातो। आणि त्यानंतर चाळणीच्या खालच्या बाउलमधलं पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी ही डाळ आपल्याला या चाळणीमध्येच अर्धा तासासाठी ठेवून द्यायची। अर्ध्या तासानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की या डाळीमधील पूर्ण पाणी निथळलेलं आहे। त्यानंतर आता ही डाळ ग्राइंड करायची। तर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचे, भांड्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आणि मिक्सर चालू बंद करत ही डाळ रवाळ ग्राइंड करून घ्यायची। तर इथे मी डाळ ग्राइंड करून घेतली। ग्राइंड केलेली डाळ बघू शकता, छान अशी दाणेदार आपल्याला सांडगे बनवण्यासाठी डाळ ग्राइंड करून घ्यायची। ग्राइंड करत असताना चमच्याने ही डाळ 2 ते 3 वेळा मिक्स करून ग्राइंड करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित डाळ ग्राइंड होते। आणि त्यानंतर शिल्लक राहिलेल्या डाळीमध्येच आपल्याला 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि चमचाभर जिरं टाकून या डाळीसोबतच ग्राइंड करून घ्यायचं आहे। इथे मी डाळीसोबतच लसूण जिरं ग्राइंड करून घेतले, पण हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा लसूण जिरं ठेचून घेऊ शकता। तर या ठिकाणी आता सांडगे बनवण्यासाठी आपली सर्व डाळ ग्राइंड करून झालेली आहे। आता या ग्राइंड केलेल्या डाळीमध्ये काही मसाले घालायचे। तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1.5 चमचा लाल मिर्च पावडर घेतलं, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, 1 चमचावर मीठ घेतलं आणि त्यानंतर यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा। त्यानंतर आता सर्व साहित्य आपल्याला ग्राइंड केलेल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी टाकलेले सर्व मसाले मी डाळीमध्ये एकजीव करून घेतलेले आहे। आता हे डाळीचं मिश्रण सांडगे बनवण्यासाठी तयार झालं आहे। तर सांडगे बनवण्यासाठी इथे मी ताट घेतलेलं आहे, ताटामध्येच मी हे सांडगे तोडून घेणार आहे। हवं तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा हे सांडगे तोडून घेऊ शकता। आणि तयार केलेल्या मूग डाळीच्या मिश्रणाचे पटापट आपल्याला असे सांडगे तोडून घ्यायचे, म्हणजे तयार केलेलं मिश्रण फार जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण की ते थोड्या वेळाने पातळ होतं। तर पातळ होण्याच्या अगोदरच आपल्याला हे सर्व सांडगे तोडून घ्यायचे आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व सांडगे तोडून घेतलेले आहे। तर तयार केलेल्या मिश्रणामध्ये 2 ताटामध्ये मी सांडगे तोडून घेतले। तर आता तोडलेले सांडगे आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी सांडगे मी 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेत। वाळलेले सांडगे बघू शकता, खूप मस्त वाळून झाले। या सांडग्यांना रंगसुद्धा छान आलेला आहे आणि हे सांडगे मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघू शकता या ठिकाणी हे सांडगे अगदी मस्त खुसखुशीत वाळून झालेले आहे। तर असेच आपल्याला छान सांडगे वाळून घ्यायचे आणि वाळल्यानंतर हे सांडगे तुम्ही 1 ते 1.5 वर्ष आरामात वापरू शकता, अजिबात खराब होत नाही। या सांडग्याची भाजी खूप खमंग चवदार लागते। तर माझ्या पद्धतीने असे मूग डाळीचे सांडगे नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।